नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी सोनाली गोसावी. आज आपला विषय आहे भारतीय नागरी सेवा एक ड्रीम जॉब. तर मी विषयाला सुरुवात करते. भारतातील सर्वाधिक प्रतिष्ठेचे आणि फ्रेंच नागरी सेवा परीक्षेनंतर जगातील सर्वात कठीण परीक्षा म्हणून नागरी सेवा परीक्षेकडे पाहिले जाते. IAS, IPS, IFS ही इंग्रजी बाराखडीतील काही वर्णाक्षरे. या वर्णाक्षरात काहींना आयुष्याचा अर्थ दिसतो, काहींना सत्तेपर्यंत नेणारा राजमार्ग आणि काही मोजक्यांसाठी अनेक मार्गांनी पद्धतींनी आपल्या देशबांधवांची सेवा करण्याची चालून आलेली पवित्र संधी. तुमच्याबरोबर लाखो लोकांचे जीवन बदलू शकणारा मिडास टच आहे तो फक्त नागरी सेवांमधील करिअरमध्येच. ICS परीक्षांच्या 1855 सुरुवातीनंतर आजपर्यंत अनेक गोष्टींमध्ये अगदी कल्पनातील बदल झाले आहेत. पण एक गोष्ट कधीही बदलली नाही, ती म्हणजे नागरी सेवांविषयीचे आकर्षण. प्रत्येक व्यक्ती सभोवतालच्या परिवेशनातून आपली प्रेरणास्थळे शोधत असतो. प्रेरणेची ऊर्जा व्यक्तीस कार्यप्रवृत्त करते. नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराजवळ एक कारण असते ज्यामुळे तो तयारीसाठी प्रेरित होतो. प्रशासकीय सेवांत आपले करिअर बनवू इच्छितो. व्यवस्थेने अन्याय केला म्हणून व्यवस्थेविषयी चीड, संताप व्यक्त करण्यासाठी, व्यवस्थेला बदलण्यासाठी, व्यवस्थेचा भाग होण्याला पर्याय नाही या भावनेने काहीजण तयारी करतात. माँ बाप का नाम रोशन करेंगे हा गोड आशावाद घेऊन काहीजण तयारीच्या मैदानात उतरतात. तर काहींना शासकीय सेवांची कौटुंबिक खानदानी पार्श्वभूमी लाभलेली असते. यास्तव ते तयारीकडे वळतात. लालबत्तीच्या आकर्षणातून इज्जत, दौलत, शोहरत मिळवण्यासाठीही अनेकजण IASची वाट पकडतात. समाजाच्या कामी येऊ शकतो, देशसेवेसाठी यापेक्षा चांगला दुसरा मार्ग नाही या भावनेने तयारी करणारे उमेदवारही अनेक असतात. नव्या अर्थव्यवस्थेने आज करिअरचे विविध पर्याय पुढे आणले आहेत. चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांची वाढती उपलब्धता पाहता संपन्न वर्गातील विद्यार्थी सरकारी नोकऱ्यांपासून फारकत घेतानाही दिसतात. शहरात जन्मलेली वाढलेली तरुणाई मॅनेजमेंटच्या पदव्या धारण करून बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मार्गावर निघाल्याचे चित्रही पाहायला मिळते. बऱ्याच कॉर्पोरेट्सकडे नोकरी पत्करल्याने मिळणारे वेतन आणि भत्ते हे खूप कमी असले तरीही आजची तरुणाई केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या भारतीय नागरी सेवा परीक्षेचा राजमार्ग स्वीकारताना दिसतात. विविध क्षेत्रांतील व्यावसायिक नागरी सेवा परीक्षेतील वरचे स्थान मिळवताना दिसतात. यातून हे स्पष्ट होते की IAS हा आजही अनेकांसाठी एक ड्रीम जॉब आहे. 1882 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नागरी प्रशासन सेवेमध्ये नव्याने दाखल झालेल्या तुकडीला चहा-पानासाठी बोलावले होते. त्यांची सगळ्यांशी ओळख करून देणे सुरू असताना निवड होण्यापूर्वी डॉक्टर होतो असे सांगणाऱ्या IAS उमेदवारापाशी त्या येऊन थांबल्या. त्यांनी अगदी कठोरपणे आपला वैद्यकीय पेशा सोडून ही वाट चोखाळण्याचे कारण त्यांना विचारले. त्यावर त्याने खूप उद्धटपणे उत्तर देताना सांगितले की केवळ 4 वर्षांचा सेवानुभव असलेल्या जिल्हाधिकाऱ्याच्या हाताखाली थेट काम करण्याची संधी मिळण्यासाठी एक सिव्हिल सर्जन म्हणून पद मिळवण्यास त्याला 20 वर्षे प्रतीक्षा करावी लागली असती. परंतु नागरी सेवा क्षेत्राकडील आकर्षण असे व्यावहारिकदृष्ट्या केले जाणारे मोजमापच केवळ नाही, भारतीय नोकरशाहीला जोडले गेलेले मानमत्ता, पद, प्रतिष्ठा, सामर्थ्य आणि अधिकार निश्चितच तसूभर ही कमी झालेले नाहीत. पण काही उमेदवारांचे नोकरशाहीकडे वळण्याचे कारण हे या अधिकारपदामध्ये असलेले अष्टपैलुत्व, व्यापकता, खोली आणि विविधता या वैशिष्ट्यात दिसून येते. ICS ते IAS एक इतिहास. भारतीय नागरी सेवेशी जोडले गेलेले आकर्षण, प्रतिष्ठा, दबदबा यांचा मोठा इतिहास आहे. 1853 पासून सुरू होणारा हा इतिहास अतिशय रोमांचक आहे. हिंदुस्थानाच्या भूमीवर राज्य करण्यासाठी उच्च पदांवर युरोपियनांची नियुक्ती व्हावी या धोरणाचा प्रारंभ लॉर्ड कॉर्नवॉलिसने केला. 1853 पासून इंग्लंडच्या संसदेने भारतीय प्रशासकीय सेवेत इंडियन सिव्हिल सर्व्हिस म्हणजेच ICS भरती होण्यासाठी एक स्पर्धा परीक्षा सुरू केली होती. 1855 साली पहिल्यांदा परीक्षेचे आयोजन केले गेले. भारतीयांना परीक्षेला बसण्यासाठी अनुमती असली तरी यशस्वी होण्यासाठी अनुकूलता कोणत्याच प्रकारची नव्हती. अभ्यासक्रमात ग्रीक, लॅटिन व इंग्रजी भाषेतील ज्ञानावर जास्त भर असायचा. शिवाय परीक्षा केंद्र फक्त लंडन येथेच असायचे.
परीक्षा देण्यासाठी लंडनला जावे लागेल. सर्वसामान्य भारतीयाला या परीक्षेचा विचार करणेसुद्धा शक्य नव्हते. परीक्षा देण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे सहज शक्य नव्हते. परीक्षेचा स्तर जितका अवघड करणे शक्य होते ते सर्व ब्रिटिशांनी केले. तरीसुद्धा काही प्रतिभावान भारतीय युवकांनी हे आव्हान स्वीकारले. या परीक्षेत 1864 साली उत्तीर्ण होऊन सनदी सेवेसाठी पात्र ठरलेले भारतीय होते सत्येंद्रनाथ टागोर. पुढे सनदी सेवांतील एकूण जागांपैकी 1 ते 5 जागा भारतीयांसाठी असाव्यात अशी तरतूद केली गेली. मात्र याच्या अंमलबजावणीसाठी पुढील दशकभर वाट पाहावी लागली. भारतीयांना व्यवस्थेपासून दूर ठेवावे हाच हेका बहुतांश इंग्रज अधिकाऱ्यांचा होता. 1862 ते 1875 या काळात फक्त 40 भारतीयांनी ही परीक्षा दिली होती आणि त्यापैकी फक्त 10 उमेदवार यश मिळवू शकले. लॉर्ड लिटन भारतीयांसाठी खास स्वतंत्र स्थानिक सेवेची क्लोज नेटिव्ह सर्व्हिस कल्पना मांडली, पण ती फोल ठरली. नंतर सनदी सेवा परीक्षा स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिस सुचवली. काही काळ ही योजना राबवली गेली, पण ती भारतीयांमध्ये फारशी लोकप्रिय होऊ शकली नाही. प्रशासकीय सेवांपासून भारतीयांना दूर ठेवण्याच्या हेतूनेच राबविल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये भारतीयांना अडचण निर्माण करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले गेले. या प्रयत्नांचा भाग म्हणून परीक्षेकरिता असलेली वयोमर्यादा 21 वरून 19 करण्यात आली. शिवाय परीक्षा लंडनला होत असल्याने इतक्या कमी वयातील भारतीय तरुणांना लंडनला परीक्षा देणे सहज शक्य नव्हते. ब्रिटिश पंतप्रधान लॉर्ड जॉर्ज यांनी भारतीय मुलकी सेवेचे वर्णन ब्रिटिश शासनाची पोलादी चौकट स्टील फ्रेम असे केले. या चौकटीच्या कक्षेतच भारतीयांनी कार्य करावे अशी भारतीयांना खिजवणारी मते व्यक्त केली. परिणामी भारतीयांचा रोष वाढवला गेला. सनदी सेवांचे भारतीयीकरण हा स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख मुद्दा बनला. ब्रिटिश भारतीय सरकार आपल्या राज्य क्षेत्रात प्रशासकीय सेवांसाठी एका लोकसेवा आयोगाच्या स्थापनेबद्दल प्रवृत्त व्हावे इतका या मागणीचा प्रभाव वाढत गेला व पुढे लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. पहिल्या लोकसेवा आयोगाची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 रोजी झाली. आयोगाला बहाल केलेल्या अत्यंत मर्यादित अधिकारांबाबतची नाराजी आणि स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेत्यांनी नागरी सेवांच्या भारतीयीकरणाच्या मागणीचा वारंवार पाठपुरावा केल्याच्या परिणामार्थ भारत सरकार अधिनियम 1935 च्या अंतर्गत फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशनची स्थापना झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधान स्वीकारले आणि फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशनची स्वायत्त दर्जा आणि केंद्रीय लोकसेवा आयोग हे नवीन नाव योजण्यात आले. आता आपण बघू भारतीय नागरी सेवा म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिस. 1947 साली मिळवलेल्या स्वातंत्र्यामुळे निर्णय प्रक्रिया परकीयांकडून स्वकीयांकडे हस्तांतरित झाली. स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातील भारत कागदावर साकार झाला. आता जबाबदारी होती कागदावरच्या स्वप्नाला मूर्त रूप देण्याची. संविधानाने लोकशाही शासन प्रणाली स्वीकारून ही जबाबदारी प्रशासनावर सोपवली. यातील राजकीय प्रशासन अर्थात सरकार दर 5 वर्षांनी जनमताचा कौल घेऊन सत्तारूढ किंवा सत्ताभ्रष्ट होते. दर 5 वर्षांनी न बदलता स्थायी स्वरूपाचे टिकून राहणारे प्रशासन म्हणजे नोकरशाही. नोकरशाही म्हणजे कार्यकारी मंडळाचा आत्मा होय. लोकप्रतिनिधींद्वारे केलेल्या कायद्याची आणि शासनाद्वारे ठरविलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्याचे कार्य नोकरशाही पार पाडते. भारतीय नागरी सेवा यामध्ये 2 भाग पडतात. 1 अखिल भारतीय सेवा आणि 2 केंद्रीय सेवा. तर आपण पहिल्यांदा अखिल भारतीय सेवा बघू. 1 अखिल भारतीय सेवा. अखिल भारतीय सेवेमध्ये 1 भारतीय प्रशासकीय सेवा, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणजेच IAS. नंबर 2 भारतीय पोलीस सेवा, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इंडियन पोलीस सर्व्हिस म्हणजेच IPS. नंबर 3 भारतीय वन सेवा,
त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस म्हणजेच IFS. 1951च्या ऑल इंडिया सर्व्हिस ॲक्टनुसार वनसेवा ही तिसरी अखिल भारतीय सेवा मानली जाते. या सेवेसाठी UPSC सरळ सेवेद्वारा स्वतंत्र परीक्षा घेऊन निवड करते. नंबर 4, भारतीय परराष्ट्र व्यवहार सेवा म्हणजेच इंडियन फॉरेन सर्व्हिस. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इंडियन फॉरेन सर्व्हिस म्हणजेच IFS. ही केंद्रीय सेवा मानली जाऊन यासाठी नागरी सेवा परीक्षांद्वारे निवड केली जाते. आता आपण केंद्रीय सेवा बघू. केंद्रीय सेवेमध्ये नंबर 1, भारतीय P&T वित्त व अर्थ सेवा. नंबर 2, भारतीय लेखा व लेखापरीक्षण सेवा. नंबर 3, भारतीय कस्टम व सेंट्रल एक्साईज सेवा. नंबर 4, भारतीय संरक्षण लेखा सेवा. नंबर 5, भारतीय राजस्व सेवा. नंबर 6, भारतीय ऑर्डिनन्स अँड फॅक्टरीज सेवा. नंबर 7, भारतीय पोस्टल सेवा. नंबर 8, भारतीय सिव्हिल अकाउंटन्स सेवा. नंबर 9, भारतीय रेल्वे वाहतूक सेवा. नंबर 10, भारतीय रेल्वे लेखा सेवा. नंबर 11, भारतीय रेल्वे पर्सोनल सेवा. नंबर 12, रेल्वे सुरक्षा बल. नंबर 13, भारतीय डिफेन्स इस्टेट सेवा. नंबर 14, भारतीय व्यापार सेवा. नंबर 15, भारतीय माहिती सेवा. नंबर 16, भारतीय कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस. नंबर 17, आर्मड फोर्सेस हेडक्वार्टर्स. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्याला आपण म्हणतो UPSC, एक महत्त्वाचा घटनात्मक आयोग आहे. देशातील व्यापक बुद्धिमत्तेच्या तरुणाईतून फक्त गुणवत्तेच्या आधारावर सक्षम आणि अर्हताप्राप्त उमेदवारांच्या निवडीसाठी एका निपक्षपाती व जबाबदार आयोगाची गरज होती. त्यानुसार भारतीय संविधानाच्या कलम 315 अन्वये UPSC आकारास आली. देशातील भौगोलिक सांस्कृतिक विविधता, जात, धर्म, वंश, वर्ग, प्रदेश, लिंग यावर आधारित भेद, प्रशासनाच्या कामातील अडथळे बनू नये यासाठी एक सर्वसमावेशक निपक्षपाती निवड प्रक्रिया आयोगाने स्वीकारली व अत्यंत पारदर्शक पद्धतीने अंमलातही आणली. केंद्रीय लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता आणि नागरी सेवा परीक्षांचे आकर्षण दिवसेंदिवस वाढतच आहे. दरवर्षी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची वाढती संख्या पाहिल्यास हे लक्षात येईल. भारतीय प्रशासन व्यवस्थेत जिल्हा हे एक महत्त्वाचं युनिट आहे. प्रशासनाच्या प्रत्येक खात्यामध्ये जिल्हा स्तरावर कारभार पाहण्यासाठी जे अधिकारी असतात त्यांची निवड या परीक्षेद्वारे होते. प्रशासनाच्या धोरण आणि अंमलबजावणी दरम्यानच्या महत्त्वाच्या दुव्यांची जबाबदारी हे अधिकारी निभावत असतात. या एवढ्या मोठ्या जबाबदारीमुळेच त्या अधिकाऱ्यांना मिळणारे अधिकार, सोयीसुविधा त्याच प्रमाणात मोठ्या असतात. समाजात मिळणारा मान सन्मान, लाल पिवळ्या दिव्यांच्या गाड्या, मोठमोठे बंगले ही तर यासोबत येणारी व सामान्यांना लुभावणारी आकर्षणेच. म्हणून या स्टील फ्रेमचा सदस्य होणं हे प्रत्येक ध्येयवेड्या तरुणाचं एक स्वप्न असतं. नागरी सेवा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी प्रतिभाशाली, बुद्धिवंत, गुणवंत किंवा ॲकॅडेमिकली परफेक्ट उमेदवारच असावे लागतात हा चुकीचा समज आहे. म्हणजे अतिशय सामान्य बुद्धीचे उमेदवारच यशस्वी होतात असे समजत असाल तर तेही तितकेच चुकीचे आहे. या परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, आयोगाच्या अपेक्षा समजून घेऊन आपल्या क्षमता योग्य दिशेने वापरल्यास यश निश्चित मिळते. ही परीक्षा हार्डवर्किंग विद्यार्थ्यांच्या शोधासाठी नसते तर स्मार्ट वर्किंग उमेदवारांच्या निवडीसाठी असते. UPSC टफ नाही पण वेस्ट जरूर आहे. ही परीक्षा अतिअवघड नक्कीच नाही पण विस्तृत व व्यापक अभ्यासक्रमाची आहे यात शंका नाही. या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आवश्यक आहे संयम, सातत्य आणि योग्य दिशेने केलेला अभ्यास, योग्य ॲप्रोचने केलेले प्रयत्न. नागरी सेवा हे पूर्ण संघटन वेगवेगळ्या व्यावसायिक स्तरांना सामावणारी सेवा आहे.
इथे अर्थतज्ज्ञ, विधिज्ञ, वैज्ञानिक, विविध ज्ञानशाखांचे तज्ज्ञ अशा सर्वांचा समावेश होतो. प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञांचे ज्ञान व व्यावसायिक कौशल्याला वाव देणाऱ्या विविध सेवा हे नागरी सेवांचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच कला, वाणिज्य, विज्ञानपैकी कोणत्याही ज्ञानशाखांचे प्रशासकीय सेवांना वावडे नाही. आर्थिक स्थैर्य, सुरक्षितता, क्षमतांचा विकास व वापर, कौशल्य विकसनाला संधी, उच्च पातळीवरून शासनाला निर्णय प्रक्रियेत वाटा उचलण्याची संधी, वेगवेगळी आव्हाने आणि त्यातून सकारात्मक निर्णय घेण्याची व समाजाशी बांधिलकी जपण्याची संधी फक्त भारतीय नागरी सेवांद्वारेच उपलब्ध होऊ शकते. इथे काम करताना विविध संस्था, व्यक्तिमत्त्वे यांच्याशी येणारा संपर्क तुमचा अनुभव आणि व्यक्तिमत्त्वात विविधांगी भर टाकत असतो. करिअरच्या ठराविक टप्प्यानंतर हार्वर्ड, ड्यूक सारख्या नामांकित विद्यापीठांमधील पदव्युत्तर शिक्षण, वेगवेगळी प्रशिक्षण सत्रे अशा संधी इतर क्षेत्रात फारच कमी मिळतात. सामाजिक प्रतिष्ठा, समाजासाठी आणि देशासाठी काम करायला मिळणारी संधी नागरी सेवांची शान आणि आकर्षण वाढवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.